सज्जनगड सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला हा किल्ला इतिहासाचा खजिना आहे. इथे संत रामदास स्वामींची आठवण आणि त्यांचा आध्यात्मिक वारसा जपला जातो. 5 वर्षापूर्वी मी या किल्ल्यावर गेलो होतो आणि त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. चला तर मग या किल्ल्याचा इतिहास आणि त्याची गोडी अनुभवूया. नमस्कार. तर आता आपण सज्जनगडावर आलेलो आहे. सकाळची 7:30ची वेळ आहे आणि आता आम्ही मस्तपैकी मंदिरात दर्शन घेतलं रामदास स्वामींच्या. आणि आता सज्जनगडावर जरा एक फेरफटका मारून येतो. सकाळची वेळ आता आपण पाहू शकतो सज्जनगडचा हा नजारा आपण पाहणार आहोत. आजूबाजूचा सुंदर अतिशय देखणा परिसर आपण पाहणार आहोत. ही आमची पूर्ण फॅमिली आहे. काल आम्हाला आरती भेटली, व्यवस्थित आरती मिळाली. पूर्ण मंदिराच्या आसपासच्या परिसरात 4-5 ठिकाणी आरती होतात आणि दासबोध पठण वगैरे छान पद्धतीने आम्हाला ऐकायला मिळालं. ही आमची पूर्ण फॅमिली आहे. प्राजक्ता, आर्यू, विनीता दिदी सगळे आलेले आहेत. डॅम आहे ना आणि हा जय दादा. तर आता आपण हा जो दिसतोय आपल्याला, इथून हा प्रवेशद्वार आहे. आतून मंदिराचा वरचा प्रवेशद्वार आहे आणि इथे एक प्रवेशद्वार आहे सज्जनगडचा. ते त्याच्यानंतर डायरेक्ट गडावर जातो आपण. आणि या मार्गे असं शॉर्टकट मार्ग इकडून आलेलो फिरत तर आपण गडावर चाललो. तर आपण गडावर आलेलो. राईट साईडला ही दुकानं, छोटी छोटी दुकानं आहेत. बुक स्टॉल पण आहे. अशी दुकानं तुम्हाला मिळतील, हॉटेल्स मिळतील. खेळण्यांची दुकानं आहेत पुढे. ही खेळण्यांची दुकानं आहेत, बाहुल्या वगैरे, लहान मुलांची खेळणी आहेत सगळी. आणि हा मंदिर परिसर, हे हनुमान मंदिर आहे. हे समोर दिसते. भरपूर रूम्स आहेत, भक्तनिवास आहेत इथे. हे पादुकांचं मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामी व सीतास्वामी यांच्या पादुकांचं मंदिर. आत्ता आपण पाहतोय तो हा धरण आहे. अतिशय छान सुंदर असं धरण. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आणि रम्य आहे. छान गावं आहेत, छोटी छोटी घरं आहेत. आणि हे डोंगर रांगा पाहू शकतो आपण. पुढे नदी असेल आणि त्या नदीतूनच कल्याण स्वामी पाण्याचा हंडा घेऊन गडावर यायचे. पूर्वी पाणी खाली नदीवरून आणायला लागायचं. तर असं हे सुंदर असं दृश्य आहे. आणि हा या साईडला आपण बघू शकतोय मंदिर परिसर आणि स्थानचे रूम्स आहेत. तर मंडळी आता आपण चाललो आहेत. ते डोंगर रांग आहे. खूप छान सुंदर असं निसर्गरम्य असा परिसर. हे छोटखानी मंदिर पण बांधलंय. इकडे पूर्ण तटबंदी आपण पाहू शकतो. तटबंदी म्हणजे रेलिंग केली छानपैकी. आणि ही आमची सगळी मंडळी आले. हाय, कसं वाटते सज्जनगडावर फिरून सगळ्यांना? मस्त वाटते ना? आर्यू हाय, आर्यू पण आहे. तर जय दादा. तर मुलांची खूप हाऊस आहे फोटो काढण्याची. आणि हे मंदिर पाहू शकतो आपण. छोटंखाली मारुतीरायाचं मंदिर आहे. माझं खूप आराध्य दैवत आहे ते. आणि हे इकडे एक मंदिर आहे, धाब्याच्या मारुतीचं मंदिर जाणार आहोत आपण. आणि तिथून पवनचक्की आपण पाहणार आहोत. हा माकड वगैरे पाहायचे आहेत आम्हाला. त्या स्पॉटला आम्हाला जायचं आहे. चला लवकर आटपा मंडळी, लवकर जायचं आहे. सज्जनगडाचा हा पूर्ण परिसर करून आम्ही पुढे प्रयाण करणार आहोत. तर पुढे सेशन करत आहेत. खूप छान व्यवस्था केली आहे मंदिर प्रशासन समितीने. म्हणजे पूर्ण सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे. इथे पाहू शकतो आपण. चांगल्या अवस्थेत आहेत हे सगळं. कारण बऱ्याच ठिकाणी असतात पण ते दुर्लक्षित असतं. आणि ही घरं, हे डोंगर बघा, डोंगर किती आकर्षक दिसते बघा. समोरचा डोंगर अतिशय सुंदर डोंगर आहे हा. आणि आपण पुढे गेल्यानंतर पवनचक्की पण बघू. आता इकडे आपण बघू शकतो माकडं पण आहेत. माकडं आहेत ती छोटी. तर ते हातातून मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकतात तुमच्या. कारण त्यांना असं वाटतं काहीतरी खायला पदार्थ आहे. तर मोबाईल वगैरे जपून इकडे धाब्याचं मारुतीचं मंदिर आहे. त्या टोकावर काय जात नाही आहे. पण आपल्याला पुढे नाश्ता करायला जायचं आहे. मंदिर प्रशासनाचा नाश्ताची व्यवस्था असते. सज्जनगडचा खूप सुंदर असा हा टोक आहे. शेवटचं टोक आहे इथं. या इथून आपल्याला पवनचक्की पाहू शकतो आपण. पवनचक्की पण दिसते समोरच्या डोंगरांवर. पवनचक्की आहे. हा खूप सुंदर असा परिसर. आमची कंपनी आर्यू, जय, हर्षू बाळ लवकर ये. किती सुंदर मंदिर आहे बघा. आकर्षक असं सुंदर असं मंदिर आहे. आणि ही माकडं बघा ना. पवनचक्की पाहू शकतोय समोरच्या डोंगरांवर. पवनचक्की हा माकड आहे. इथे एक माकड आहे. जर त्यांना वाटते काय हा खायला वगैरे आहे काय म्हणून ते हातातून खेचून घेऊन जाऊ शकतात मोबाईल. जर त्यांना खायला आपण आणलं पाहिजे होतं.
पण आपल्याला माहिती नव्हतं की इथे माकडं आहेत म्हणून. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा इथे माकडं नव्हती. लास्ट टाईम मी त्या टोकावर गेलो, तिथून शूटिंग केलेली. चला फास्ट जाऊया, कारण पुढे आम्हाला खाली उतरून गड उतरून पुढे पुण्यास प्रयाण करायचे आहे. आकर्षक आणि सुंदर असा हा परिसर आहे, सज्जनगडाची पवित्र भूमी, ज्या ठिकाणी सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य होतं आणि इथेच शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेट व्हायची. ह्या ठिकाणाच्या इथेच हे जे आपण मंदिर पाहतो त्याच्या खाली समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची यांची भेट झालेली आहे असं नमूद केलेलं आहे ग्रंथामध्ये. सज्जनगडचा हा रस्ता आहे, झाडी झुडपं आहे साईडला. आता आम्ही चाललोय, नाश्ता करायला चाललोय. आर यू हाय. आमची सगळी मंडळी अशी बाहेर आहेत, पाठीमागे आहेत आणि अर्धी मंडळी तिकडे वाट बघतात आमची, नाश्ता करतायत. तर मंदिर प्रशासनाचा जो नाश्ता आहे, प्रसाद आहे, तो आम्ही घेणार आहोत. आणि शिवाय इथे मंदिराच्या इथे खूप छान असा एक प्रसाद मिळतो, तो सुद्धा आपण घेणार आहोत विकत. मुलांना फोटो सेशन करण्याचा मोह आवरत नाही आहे, कारण परिसरच खूप सुंदर आहे, आजूबाजूचा रम्य परिसर आहे. आर्यू आणि मी चाललो आहे. चला आपण आलेले आहेत. हा या शार्दूल, हर्षू आणि जयदादा आणि विंता दिदी सगळे आलेले आहेत. चला. तर ही जुनं बांधकाम आहे, मंदिरासारखी असं घुमट दिसतोय. पलीकडे तिकडे मंदिर छोटंसं आहे. तानाजी मालुसरे इथं नव्हते, सिंहगडावर होते ते. तानाजी मालुसरे आणि सिंहगड, मुलाला फार उत्सुकता असते माझ्या आर्यनला. आणि आपला भगवा पडकतोय गडावर. शार्दूल, आणखीन पण आपल्याला बरंच काही पाहायचं आहे, बघूया जमते का तिथे पाहायला. काय झालं, रात्र आपल्याला यायला संध्याकाळ झाली काल, त्याच्यामुळे आपण शूटिंग करू शकलो नव्हतो. तर या मार्गात आम्ही गड फिरून आल्यानंतर मी मुख्य रस्त्याने येतो आहे. तर हा आपल्याला आता प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वारापासून आलेलो आहे. हे पाहू शकतो आपण. तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे सज्जनगडावरचं. तर हे आता तिकडे पुस्तकालय, हे मुख्य प्रवेशद्वार. त्याचं रामदास स्वामी संस्थान ही स्थापना बघा, इसवी सन 1648ची आहे. तर समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड इथे प्रवेश होतो. आणि हे जे आहे हे मुख्य मंदिर समर्थांचं, जिथे समर्थांचं निवासस्थान होतं, तिथे ते समाधी घेतली. हेच मुख्य मंदिर आणि सुंदर असा परिसर. इथे आमच्या मंडळी तयार आहेत, नाश्ता करतायत, उपमा वगैरे. छान नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मंदिर प्रशासनाने. संस्थान आहे, ती प्रसाद सुद्धा मिळतो, तो पण आपण घेणार आहोत. आपण नाश्ता करूया पहिला. उपमा आहे छानपैकी. हा पूर्ण गडाचा नकाशा आहे, इथे पूर्ण आपल्याला दिसू शकते सगळं. मुख्य दरवाजा गडाचा छान ओढे आहे, घुमट आहे मंदिराचं, खूप आकर्षक असं. दरवाजा किती मजबूत आहे अतिशय, आणि प्रत्येक गडावरच्या दरवाज्यांचे एक वैशिष्ट्य असतं, असंच मजबूत दरवाजे असतात. श्री समर्थ महाद्वार आहे आणि हा आजूबाजूचा हा सुंदर असा परिसर. कातळ करून रोड रस्ता केला आहे बघा, त्यावेळेस पण तसाच असेल. तर आता आपण हा महाद्वार सोडलेला आहे गडाचा, सज्जनगडाचा. आता सज्जनगड सोडून आम्ही प्रयाण करतो आहे पुण्याकडे. खाली आता मंडळी थांबली आहेत, पार्किंगची इथे गाडी उभी केली आहे आणि तिथून आम्ही सगळं सामान गाडीवर ठेवून निघणार आहोत. तर तत्पूर्वी आपण बघू शकतो हा दरवाजा बघा, किती कातळाला कोरले, दगडाला कोरून अक्षरशः त्याला केलं त्यांनी. ही मंडळी जी आहे ती भक्तांना नेहमीच मदत करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे, पहिलाच हा दरवाजा लागतो आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा असे 3-4 दरवाजे लागतात. आणि हा जो मारुती आहे 11वा मारुती आपण इथे सुरुवात होते. इथला हा पहिला मारुती आणि शेवटचा 11वा मारुती शिराळे मारुती आहे. मारुतीचं दर्शन घेऊन आपण आता गड खाली उतरण्यास आपण सुरुवात करूया. पायऱ्यांना रेलिंग आहे, पूर्ण गडावर फिरलो, व्यवस्थित तटबंदी आहे. रेलिंग तटबंदी म्हणजे पूर्ण लोखंडाची आधुनिक रेलिंगच आहे. इथे पारगावचा मारुती, असं मारुतीचं दर्शन आपल्याला होत आहे. 11 मारुती जे समर्थांनी स्थापन केलेले आहेत
त्यांचं आपल्याला दर्शन मिळेल. हे छोटे छोटे मंदिर आहे. इथून जे आपण पाहू शकतो इथे कल्याणवडी स्मारक आहे. जे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी जे आहे त्यांनी इथून उडी घेतलेली. समर्थांनी त्यांची एक परीक्षा घेतलेली असं म्हणतात. त्यांना आदेश दिलेला. किती त्यांची श्रद्धा आणि किती भक्ती होती बघा. एका आदेशावर कल्याण स्वामींनी इथून उडी घेतली आणि नंतर मग त्यांना रामदास स्वामींनी पुन्हा हाक मारली आणि पुन्हा वर आले. एवढी त्यांचं सामर्थ्य होतं समर्थांचं. आणि गुरु शिष्यांचं नातं किती अनोखं होतं. गुरु शिष्य परंपरा ही आपली चालत आलेली आहे. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांचे शिष्य. पवित्र अशी सज्जन पटभूमी. आम्ही पुन्हा येण्याचा प्रयत्न करू लवकरच. एक मानसिक समाधान वाटतं, शांती मिळते. हे मोरगाव मारुती, चाफळ प्रताप मारुती, इकडे उंबरज मारुती पाहूया आपण. तर इथे मंडळी ताक वगैरे विकत बसलेली असतात. यावेळेस नाही आहेत कारण आता थंडीचं वातावरण आहे. गर्दी नाही आहे गडावर आज. ते चालू करायचं. हो. तर आता फायनली आपण आता पायथ्याशी आलो आहे. हा आपला शेवटचा मारुती जो तिथून आपल्याला पहिला लागलेला तो आता हा आपल्याला शेवटचा मिळेल. आणि इथून तो पहिला मिळेल शहापूर मारुती. ज्या पायऱ्या आपण उतरून खाली आलो आहे ही आमची गाडी इथे पार्किंग केलेली आहे. ही सगळी मंडळी आमची त्या गाडीवरून सामान उतरतात आणि खाली इथे पे पार्कची व्यवस्था आहे. व्यवस्थित गाडी सेफली राहते. आपली कार्यालय आहे त्यांचं. आणि ही मंडळी आहेत ती प्रवाशाला मदत करतात, हेल्प करतात सामान न्यायला. सगळी मोठी असं पार्किंग आहे ते गाड्या पार्क करायला. चला आता आपण आपली सामान काढूया लवकरात लवकर आणि आपल्याला पुढे जायचं आहे, प्रवास करायचा.